आपण पाहत आहात तडका न्यूज मराठी। रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती चांगली, युवा शेतकरी काकासाहेब जाधव यांचे प्रतिपादन। मोहोळ तालुक्यातील कुरुल युवा शेतकरी करतो सेंद्रिय शेती करून भरघोस उत्पादन। सेंद्रिय खताचे फायदे शेतीसाठी जीवाणू वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीची कार्बन वाढ होते, शेतीसाठी पिकासाठी अपायकारक बुरशी बॅक्टेरिया या नष्ट होतात, त्यामुळे पीक जोमदार येतात। कोणत्याही उत्पादनात 15-20% वाढ होते, जमीन सुपीक बनते, त्यामुळे पिकांची मुळ्या सतत कार्यरत राहतात व पिकांच्या मुळ्या खोलवर जातात। रासायनिक वापर व पाण्याचे नियोजन नसल्याने जमीन कडक होत चालली आहे व उत्पादन कमी होत आहे। यासाठी जीवाणू बॅक्टेरियाचा वापर केल्याने शेतातील पिकाला चांगला फरक पडू लागला आहे, खर्च कमी व उत्पादन जास्त। चला तर पाहूया मग तडका न्यूज मराठीला दिलेली युवा शेतकरी काकासाहेब जाधव यांची माहिती। शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या जीवाणू बॅक्टेरियाची माहिती घेऊन 20 प्रकारचे जीवाणू बॅक्टेरिया स्वतः तयार करून शेतामध्ये वापरत आपण 4 वर्षापासून सेंद्रिय शेती करतोय। तेव्हापासून आजपर्यंत रासायनिक खत किंवा इस्रायलमधले जे आपले लिक्विड फॉर्ममध्ये जे सोडायचे इस्रायल असेल, कुठलंही रासायनिक हा विषय शेतामध्ये घेतलेला नाही। कोणतंही पीक असेल, आता माझ्याकडे 4-5 प्रकारची शेती आहे, गहू आहे, ऊस आहे, हरभरा आहे, टमॅटो आहे। ही सर्व पिकं किंवा भाजीपाल्यामध्ये मेथी आणि कोथिंबीर, हे भाज्या, कांदा, हे सर्व पिकं बिगर रासायनिकची आत्तापर्यंत मी सांभाळलेली शेतामध्ये। या कोणत्याही पिकाला कसल्याही प्रकारचा रासायनिक किंवा कसल्याही प्रकारची केमिकलची फवारणी केलेली नाही आजपर्यंत। हे बॅक्टेरिया बनवायचं कुठं शिकवत का? ह्या बॅक्टेरियाची माहिती घेत असताना असं सोशल मीडियावर याची माहिती पण प्रत्येक जीवाणू एका ठिकाणी मिळत नव्हता। प्रत्येक जीवाणूची माहिती वेगवेगळी असते किंवा कार्य करण्याची पद्धत वेगवेगळी, ह्याची सगळी माहिती एकत्र घेण्यासाठी प्रयत्न करत असताना आपल्या महाराष्ट्र शासनाचे राहुरी येथे असलेले कृषी विद्यापीठ तेथील शास्त्रज्ञांच्या मदतीनं प्रत्येक जीवाणूची माहिती, बॅक्टेरियाची माहिती, त्याची कार्य करण्याची पद्धत, ह्या सर्व गोष्टी मला पूर्ण ज्ञान राहुरी कृषी विद्यापीठामधून मिळालं। हे जे उत्पादन घेताय किंवा हे पिकं घेताय तर काय फरक जाणवतोय तुम्हाला रासायनिक आणि ह्या सेंद्रियमध्ये? रासायनिक पिकं घेत असताना 2 गोष्टी होत होत्या, उत्पादन तर कमी होतच होतं आणि जमिनीचा पोत, जमिनीचा कार्बन खालावत चाललेला होता आणि जमिनीमध्ये पण बदल दिसून आले की रासायनिक शेती करत असताना ज्यावेळेस आपण एखादं पीक करतो तर पिकाची वाढ आपल्याला किंवा त्याचा ग्रोथ आपल्या टाकणाऱ्या खतानुसार किंवा स्प्रेनुसार तेवढं दिसत नव्हतं आणि पीक काढल्यानंतर जमिनीची मशागत करताना जमिनीमध्ये मोठमोठे ढेकळं, नांगरट करत असताना मोठमोठे ढेकळं निघले। अशी परिस्थिती होती की रोटावेटर ट्रॅक्टर जरी चालवला, कल्टिवेटर, तरी ते ढेकळं फुटून शेवटी नारळाच्या साईजचे ढेकळं जमिनीमध्ये राहतच होते। इतकी जमीन हार्ड अशी दगडासारखी वरचेवर बनत चालली होती। त्यामुळे ह्या जीवाणूची शेती चालू केल्यापासून जमिनीमध्ये नांगरट किती खोलवर काढली तरी आपल्याला नारळाच्या आकाराचा एक आमच्या शेतामध्ये ढेकूळ निघणं किंवा अशा गोष्टी दिसून येत नाही त्या। आणि उत्पादनावर पण फार चांगला परिणाम झालेला आहे, कारण सरासरी एक ऊसा जर विचार केला, आता कॉमन पीक आपल्या भागातलं म्हणलं तर ऊस जास्त आहे आणि ऊसाच्या टनेजमध्ये ॲव्हरेजमध्ये विचार केला तर रासायनिक शेतीवर ऊस करायचं म्हणलं 1 एकर ऊस सरासरी 25-30 हजार रुपये आरामशीर खर्च आहे त्याचा। हाच जीवाणू बॅक्टेरिया जैविक शेतीमध्ये करायला एक 15-16 हजार रुपये वार्षिक खर्च होतो एकराचा। आणि रासायनिक एक टना जो ॲव्हरेजचा विचार केला ऊसाचा एक एकरी उत्पादन सरासरी आमच्या भागात म्हणा किंवा प्रत्येक कारखान्याचा आम्ही फिरतोय, समाज बघतोय 50-60च्या रेंजमध्ये, 40-50-60च्या रेंजमध्ये। आणि जैविकवर तेच आम्ही करतोय का, ज्या शेतकऱ्यांना आम्ही औषधे जैविक दिलं त्यांनी शेती केली, सरासरी 80+ पुढे आहेत सगळे। आणि मी तर 4 वर्षापासून करतोय, माझं सरासरी 100च्या रेंजमध्ये ॲव्हरेज आहे ऊसाचा आणि खर्च तोच आहे। खर्च जे म्हणजे एखादा शेतकरी ऊसाला 25-30 हजार रुपये रासायनिक खर्च करतोय, मी 15-16 हजारमध्ये फक्त जैविक शेतीवर ह्याच्यावर एवढं उत्पन्न निघतंय त्याचं। डोस कसे असतात? ह्याचे जे डोस आहेत लिक्विडचे, आपण लागवडीपासून कोणत्याही पिकाला लागवडीपासून 20-21 दिवसानंतर चालू करतोय, तर सरासरी पिकानुसार एक ऊसा म्हणलं किंवा भाजीपाले जर म्हणलं तर एक 40 ते 50 लिटर आम्ही प्रत्येक महिन्याला जमिनीतून पाण्यातून देतोय त्याला पिकाला आपल्या। प्रत्येक महिन्याला 40-50 लिटरचा डोस आहे त्याला। आज शेतकऱ्याला काय आव्हान? शेतकऱ्याला एकच आव्हान आहे की निदान प्रायोगिक तत्वावर किंवा थोडंफार आपल्याला पटतंय का बघण्यासाठी त्याने आपल्या शेतामधील 1-2 एकर तरी जमीन ह्याच्यावर करून बघावी, स्वतः अनुभव घ्या, विश्वास ठेवा। 100% महाराष्ट्रातील शेतकरी किंवा आमच्या परिसरातील शेतकरी येणाऱ्या भविष्य काळामध्ये सर्व शेतकरी हे उपयोग करतील आणि करावा, ही माझी इच्छा आहे।